ही कथा आहे कोकणची. कोकण म्हटले की पृथ्वीवर स्वर्गच. हिरवेगार गवताचे गालीचे जणू चारी बाजूला पांघरले आहेत असे वाटे. ही गोष्ट आहे ह्या कोकणच्या एका छोट्या गावात राहणाऱ्या पांडुरंगची. गावात त्यांना सर्वे पांडू म्हणत. पांडू शेतकरी होता व व्यवहारात अतिशय तरबेज होता. इतर कोकणी माणसांसारखं पांडूलाही पान सुपारी खाण्याची सवय होती. पानाचा बटवा कायम हातात असायचा. पान सोडला तर गावठी दारू पिण्याचीही खूप आवड होती. पांडूचं गाव डोंगराळ भागात होतं. ये जा करण्यासाठी पायवाटा होत्या आणि एक कच्चा रस्ताही होता. 2 गाड्या बाजूबाजूने सहज निघू शकतील एवढा मोठा रस्ता होता. गावातील माणसं त्या कच्च्या रस्त्याचा वापर खूप करत असत. त्याला कारणही तसंच होतं. पायवाटा घनदाट जंगलातून होऊन बाहेर पडत होत्या. जंगल म्हटलं की प्राण्यांची भीतीही आलीच, म्हणून गावच्या लोकांना गाडीचा कच्चा रस्ता सुविधाकारक वाटत होता. कोकणी माणसाचं मुख्य काम म्हणजे शेती. पांडूही शेतकरी होता. शेतीचं काम मनापासून करायला आवडायचे त्याला. एके दिवशी असाच शेतातली सर्व कामं आटपली आणि गावठी दारू पिण्यासाठी निघाला. तेव्हा त्याला थोडा उशीरच झाला होता. संध्याकाळ उलटून गेली होती. दारूच्या गुत्त्यावर पोहोचून 2-3 दारूच्या बाटल्या बघता बघता संपवल्या. दारूच्या गुत्त्यातून बाहेर येईपर्यंत पांडूला दारू चांगलीच झाली होती. तो हळूहळू पाऊल टाकत घराच्या दिशेने निघाला. मुख्य रस्त्यापासून पांडूचं घर जवळपास 30 ते 35 मिनिटाच्या अंतरावर होते आणि ते अंतर पार करण्यासाठी सर्वात चांगला रस्ता म्हटला तर तो खडकाळ गाडीचा कच्चा रस्ता. पांडू चालत चालत खडकाळ रस्त्यावर पोहोचला. यायला चांगले 11:30 वाजले होते. वेळेचे काही भान नसणारा पांडू रस्त्याच्या मधून चालू लागला. ओठावर गाणं गुणगुणत त्याने पानाचा बटवा काढला आणि पानाचा विडा बनवून तोंडात टाकला आणि परत चालू लागला. चालता चालता त्याला मागून कोणीतरी कुजबुजल्याचा आवाज आला. अंधार झाला असला तरी आभाळ मोकळा असल्यामुळे चंद्राचा प्रकाश खूप होता. पांडूने मागे वळून पाहिले. मागे कोणीच नव्हते. तो परत आपल्या वाटेला चालू लागला. थोडा वेळ पुढे चालू लागल्यावर रस्त्याकडेला असलेल्या झाडाखाली कसलीची हालचाल जाणवली. हाड हाड करून पांडू ओरडू लागला. हालचाल काही कमी झाली नाही, म्हणून त्याने तिथे जाऊन बघण्याचा निर्णय घेतला. हळूहळू एक एक पाऊल पांडू चालू लागला. झाडाखाली हालचाल तशीच चालू होती. अवघ्या 2 पाऊल लांब उभा असताना ती हालचाल थांबली. जनावर होता वाटतं असं बोलून पांडू मागे वळणार एवढ्यात त्याच्या मागे कुणीतरी घुंगरू किंवा पैंजण घालून पळत गेले. पांडू दचकला आणि मागे वळून पाहू लागला. मागे कोणी नव्हते. त्याला कळून चुकले की आपण इथे एकटे नाही आहोत. पांडूने गप्प घरची वाट पकडली. 10 ते 12 पाऊल चालत पुढे आल्याबरोबर पांडूच्या मागे कोणीतरी चालत आहे असा त्याला आवाज येऊ लागला. फक्त कोणी चालत नाही तर घुंगरूचा आवाज करत चालत आहे. पांडू धीट होता आणि असं म्हणतात की दारू पियालेल्या माणसाला भूत हात नाही लावत. पांडू गप्प आपल्या रस्त्याने चालत होता. तेवढ्यात मागून आवाज आला, मला पण घरी घेऊन चल तुझ्या. हा आवाज एका बाईचा होता. पांडू काही बोलला नाही, गप्प चालत राहिला. पांडूकडून काही प्रतिसाद नाही मिळाला म्हणून तिचा राग अनावर झाला. ती मागून असा आवाज करू लागली. पांडूने दुर्लक्ष केलं आणि पुढे चालत राहिला. त्याला कळून चुकलं होतं की ती बाई त्याचा पाठलाग करते. आता पांडूच्या आजूबाजूला विचित्र विचित्र आवाज येऊ लागले. धीट असल्यामुळे पांडू पुढे चालत राहिला. तेवढ्यात मागून एक मोठी किंकाळी ऐकू आली. किंकाळी एवढी मोठ्याने आली होती की पांडू कानावर हात ठेवून खाली बसला.
थोडा वेळ शांत बसून पांडू एकदम उठला आणि मागे वळून त्या बाईला शिव्या घालू लागला. दारूच्या झिंगीमुळे पांडूला त्या बाईचा चेहराही दिसला नाही, पण एवढं दिसले की ती बाई तिथेच जागी उभी राहून विद्रूपपणे हसत होती. पांडूला काही सुचेना काय करावे ते. तो उठून परत आपल्या वाटेला चालू लागला. चालत चालत तो पुढे असणाऱ्या शाळेजवळ पोहोचला. गावच्या वस्तीपासून थोड्या अंतरावर एक शाळा होती. तिथे एक शिक्षक राहत होते. त्यांना सर्वजण गुरुजी म्हणत. शाळेजवळ पांडू पोहोचणार तेवढ्यात मागून त्याला आवाज आला, जा, आज वाचलास, परत भेटशीलच, म्हणत ती बाई मोठ्याने हसू लागली. हे ऐकून पांडू तिच्याकडे तोंड फिरवून बोलला, रोजची वाट आहे माझी ही, भेटू पुन्हा. असं बोलून पांडू पण जोरात हसू लागला. पांडूचा आवाज ऐकून गुरुजी बाहेर आले. अरे पांडू, कोणाकडे बोलतोयस तू? गुरुजींनी विचारलं. मस्करी करत पांडू बोलला, काय नाही हो, नवी नवरी भेटली होती वाटेत, बोलून पांडू पुढे चालू लागला. मागे कोण आहे हे पाहण्यासाठी गुरुजींनी वाटेकडे बघितलं आणि गुरुजी जागीच स्तब्ध झाले. त्यांच्या हातापायाला कंप सुटला. तोंडातून जीव बाहेर पडेल एवढं मोठं तोंड गुरुजींनी उघडलं. त्या वाटेवर एक बाई उभी होती. पांढरी साडी नेसली असून ती संपूर्ण रक्ताने माखली होती. तिच्या तोंडाचा जबडा एका बाजूने तुटून दुसऱ्या बाजूला लटकत होता. तिला डोळे नसून फक्त खासा होत्या. मागे केस मोकळे सोडलेले, लांब अगदी जमिनीला टेकले होते. हातापायाची नख वडून चांगलीच 2-2 इंच लांब झालेली. तिचा हा अवतार बघून गुरुजी पळतच शाळेत गेले. येवाला पांडू घरी पोचला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी पांडूची झोप झाली आणि तो सर्व काम आटपू लागला. कालची रात्र त्याच्या लक्षातून निघून गेली होती. बैलांना चारा द्यायला गेला असता कोणाच्या तरी पैंजणांचा आवाज त्याच्या कानी पडला आणि त्याला सगळं आठवू लागलं. तिचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा असा विचार त्याने केला, पण कसा? दुसऱ्या दिवशी पांडूला कळून चुकलं होतं की जिने आपली वाट अडवली ती एक हडळ होती. तिचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा म्हणून पांडूने गावात तिच्याबद्दल माहिती काढायला सुरुवात केली. माहिती काढत असताना पांडूला हे समजलं की गावाबाहेर असलेल्या चिऱ्याच्या खाणीत काम करत असताना चिऱ्याची एक मोठी दरड फुटून एका काम करत असणाऱ्या बाईवर पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. शरीराचा कोणताही भाग ओळखू येत नव्हता. डोके फुटून रक्त वाहत होतं. चेहराही ओळखू येत नव्हता. हातापायाचा चुरा झाला होता. काय करावं हे कळत नसल्यामुळे तिचं प्रेत गावात आणण्याचा निर्णय घेतला. पण ते आणायचं कसं म्हणून आजूबाजूला भेटेल त्या लाकूड फांदी जोडून एक काम चलाऊ तिरडी बनवली. खांद्यावरून तिरडी आणताना रक्त खाली सांडत होते. खांदा देणारे रक्तात माखले होते. तिच्या प्रेताला त्याच खडकाळ गाडीच्या कच्च्या रस्त्याने आणले होते. प्रेत आणत असताना 3 वेळा तिची तिरडी मोडून प्रेत खाली पडले. गावात आणून तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. पण त्या दिवसानंतर रात्री अपरात्री येणाऱ्या जाणाऱ्याला ती दिसते व त्यांची वाट अडवते. गावातील बहुतेक लोकांना तिच्याबद्दल माहीत होते. खूप जणांना तिने घाबरवलंही होतं. भीतीपोटी लोकांनी रात्री त्या रस्त्यावरून येणं जाणं सोडलं होतं. जवळपास कोणी तांत्रिक नसल्यामुळे तिला कोणी बांधणार आणि अडकवणारही नव्हतं. पांडू माहिती गोळा करून आपल्या घरी जात असताना त्याला वाटेत गुरुजी भेटले. कालची उतरली का? गुरुजींनी पांडूला विचारलं. चांगलीच उतरली हो, पांडू बोलला. जरा कमी पीत जा आणि रात्री अपरात्री नको फिरत जाऊ. कोण होतं काल तुझ्यासोबत, तुला समजलं का? होकारार्थी मान हलवत पांडू पुढे निघाला. घरी पोहोचून पांडू शेतावर जायला निघाला.
जाताना दारूसाठी पैसे खिशामध्ये घेऊन पांडूने शेताची वाट धरली. शेतातली सगळी कामे आटपून पांडू आज पुन्हा दारू पिण्यासाठी निघाला. पण आज पांडूने चालण्यासाठी हातात एक मोठी जाड अशी काठी घेतली होती. दारूच्या गुत्त्याहून हलत डुलत पांडूने घराची वाट धरली. आजही पांडूला खूप उशीर झाला होता. गाडीच्या कच्च्या रस्त्यावर पोहोचेपर्यंत चांगलेच 12:30 झाले होते. पांडूला आजही वेळेचे काही भान नव्हते. तो हलत डुलत रस्त्याने चालत होता. त्याला कालचे प्रकरण सर्व आठवू लागले. पांडू सावध होऊन चालू लागला. चालता चालता त्याचे लक्ष समोर गेले आणि तो प्रश्नार्थक नजरेने पाहू लागला. नेहमीच्या रस्त्यात आज काहीतरी वेगळं होतं. लांब लांब बांबूसारखं काहीतरी रस्त्याच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूपर्यंत ठेवल्यासारखं दिसत होतं. पण नेमके ते काय आहे हे पाहण्यासाठी पांडू पुढे गेला. पुढे जाताच त्याला समजले की तीच हडळ रस्त्याच्या एका बाजूला बसली होती आणि तिने तिचे पाय रस्त्या पलीकडे पसरवले होते. एवढे लांब पाय पाहून पांडूला घाम फुटला. देवाचे नाव घेत पांडूने हातात असलेली मोठी जाड काठी हवेत उचलून जोरात त्या हडळीच्या पायावर मारली. काठी मारताच ती हडळ किंचाळत उभी राहिली. आभाळाला टेकेल एवढी उंची तिची. रक्ताने माखलेली साडी, जबडा तुटत आलेला, तुटलेले हात पाय आणि कान फाडून टाकतील एवढ्या आवाजात तिची किंकाळी कोणाचाही जीव घेण्यासाठी पुरेशी होती. पांडू धीट होता. त्याने आपल्या अंगातली सगळी ताकद एकत्र करून पुन्हा एक जोरात काठीचा वार केला. आता या फटक्याने ती हडळ आपल्या नेहमीच्या रूपात आली. ती घाबरतच पांडूपासून लांब पळू लागली. पांडूही तिच्या पाठी लागला. पळता पळता ती हडळ दिशेनाशी झाली. पांडू तिला शोधत पुढे चालत होता. तेवढ्यात त्याला समोर एक बाई दिसली. तिला मारण्यासाठी पांडू पळत तिच्याकडे गेला. तिला मारणार तेवढ्यात ती बोलली, "अहो, मी आहे." हा आवाज पांडूच्या बायकोचा होता. "तुम्हालाच शोधत इथे आली मी." पांडू थोडा वेळ तिला निहाळत उभा राहिला. काही न बोलता पांडूने हातातली काठी पुन्हा तिच्या कमरेत घातली. काठीचा फटका पडताच तिचे रूप बदलू लागले. ती पांडूची बायको नसून तीच हडळ होती. पांडूने तिचे उलटे पाय बघितले होते. पांडू अतिशय रागाने प्रहार करत होता. तेवढ्याच वेदनेने ती हडळ पण ओरडत होती. मारत मारत पांडूने तिला शाळेपर्यंत आणले. किंकाळी ऐकून गुरुजी बाहेर आले आणि समोरचे दृश्य पाहून घाबरतच पांडूकडे पळत आले. "अरे पांडू, हे काय करतोयस तू?" गुरुजींनी विचारलं. "आजपर्यंत खूप लोकांना घाबरवले हिने. आज सगळ्या गोष्टींचा हिशोब करतो मी हिचा." पांडू रागातच बोलला. पांडूने मारत मारत त्या हडळीला गावात आणले. जवळपासच्या 4 ते 5 घरातली माणसं बाहेर येऊन बघू लागले. "निखारे आणारे, जाळून टाकतो हिला." पांडू रागात ओरडला. हे ऐकून ती हडळ गयावया करू लागली. "नका जाळू मला, मी काही नाही करणार कोणाला. हवे असेल तर मला बांधून ठेवा." असं बोलत ती हडळ खाली बसली. शांत होऊन पांडूने तिला विचारलं, "आता तुला सोडले तर तू पुन्हा सर्वांना त्रास नाही देणार हे कशावरून? शंका नको उगाच, तुम्ही मला बांधून टाका." "ठीक आहे" म्हणत पांडूने तिला जायला सांगितलं. बघता बघता सर्वांच्या डोळ्यासमोर ती नाहीशी झाली. दुसऱ्या दिवशी गावात मीटिंग घेऊन त्या हडळला बांधून ठेवण्याचा निर्णय घेतला. दूर गावातून एका तांत्रिकला आणून बंधनाची विधी पूर्ण करण्यात आली. कच्च्या रस्त्याच्या बाजूला एक दगड लावून तिथे एक समिती बनवण्यात आली. आता प्रत्येक वर्षी भात कापणी करण्याआधी त्या समितीसमोर सर्व गावकरी मिळून एक नारळ फोडतात. बंधन घातल्यानंतर गावातल्या कोणालाही ती पुन्हा दिसली नाही. तर मंडळी, हा होता माझा वाटसरू कथेचा अंत. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू